आम्ही मोर्चा नाही काढणार, आम्ही संघर्ष यात्रा काढणार। जरांगेच्या समोर काका पवारांच्या सांगण्यावरनं पंचायत राजच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काका पवारांच्या सांगण्यावरनं पंचायत राजच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काका पवारांच्या सांगण्यावरनं पंचायत राजच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पोलरायझेशन करण्यासाठी ते जर काय जाणार असतील मुंबईला, कारण लिगल त्यात काहीच नाही, तर आम्ही ओबीसी लोकांना जर बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे ओबीसी मधून जर माणसं उद्या निवडणुकीला उभी राहिली, आमची लाईन आहे, टॅग लाईन आहे, मूळ ओबीसीनी मूळ ओबीसीला मतदान करायचं। तो कुठल्याही पक्षाचा माणूस असो त्याला बायकॉट करणार, त्या पक्षाला मी मतदान करणार नाही। ऐकलं लक्ष्मण हाके काय म्हणतायत? लक्ष्मण हाके म्हणतायत की काका पवारांच्या सांगण्यावरून मनोज जरांगे पाटील हे येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबईच्या दिशेनं मोर्चा नेणार आहेत आणि मुंबईमध्ये जाऊन आरक्षणाची मागणी करणार आहेत। जर मनोज जरांगे पाटलांनी मोर्चा काढला तर आम्ही सुद्धा संघर्ष मोर्चा काढू, असं थेट लक्ष्मण हाके यांनी सांगितले। आणि मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं काका पवारच आहेत हे लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवलेलं आहे। खरंच मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं काका पवार आहेत का? लक्ष्मण हाकेंना तसं का वाटतं? मनोज जरांगे पाटलांना नेमकं कोणाचं समर्थन आहे आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच मनोज जरांगे पाटील मोर्चा किंवा आंदोलन काढतात का? याच विषयावर सविस्तर आपलं विश्लेषण करायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। जर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर या गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे 29 ऑगस्ट 2023 पासून। मनोज जरांगे पाटलांनी जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराठी या ठिकाणी 29 ऑगस्ट रोजी अमरण उपोषणाला सुरुवात केली होती। 2 दिवसानंतर त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये लाठीचार्ज झाला होता आणि त्या ठिकाणी सगळ्यात अगोदर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार हे आंतरवाली सराठीमध्ये पोहोचले होते। मग एकामागे एक सगळेच राजकीय पक्षांचे मोठमोठे नेते आंतरवाली सराठीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊ लागले, जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देऊ लागले। पण मात्र जसं जसं मनोज जरांगे पाटलांना राज्यभरामध्ये मोठा प्रतिसाद मिळू लागला, मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला सरकार सुद्धा महत्त्व देऊ लागलं, तसं तसं मनोज जरांगे पाटलांनी भूमिका बदलायला सुरुवात केली असं सुद्धा काही जणांचं म्हणणं होतं। सुरुवातीला मनोज जरांगे पाटलांनी ज्या काही मागण्या केल्या त्या मागण्या सरकार पूर्ण करेल असं आश्वासन सरकारनं दिलेलं होतं। पण मात्र मनोज जरांगे पाटलांच्या ज्या मुख्य मागण्या होत्या सरसगट सगळे सोयऱ्याच्या आणि गॅजेट लागू करण्याच्या, त्या मागण्या मात्र सरकारने कुठेही पूर्ण केल्या नाही, लागू केल्या नाही। बघता बघता 29 ऑगस्ट 2023 पासून 2024 आलं, संपूर्ण वर्ष गेलं तरी सुद्धा जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही। 2024च्या राज्यामध्ये देशामध्ये लोकसभा निवडणुका आल्या आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी पाडापाडीची भूमिका घेतली, म्हणून सत्ताधारी पक्षाला महायुतीला जोरदार झटका बसला, फटका बसला, कमी खासदार त्यांचे निवडून आले। तर महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या पक्षांपैकी शरद पवार गटाचे जास्त खासदार निवडून आले, काँग्रेसला मोठा फायदा झाला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला सुद्धा फायदा झाला, म्हणजे महायुतीचे खासदार मोठ्या प्रमाणात निवडून आले। मग मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा फायदा महाविकास आघाडीला होतोय, जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला होतं, असं एकीकडे चित्र स्पष्टपणे दिसू लागलं। म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं काका पवार आहेत असं काही जण म्हणू लागले। त्याच्यानंतर राज्यामध्ये 2024च्या विधानसभा निवडणुका आल्या, पण मात्र या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी स्वतः उमेदवार द्यायचं ठरवलं होतं, कारण की समाज बांधवांनी तशी भूमिका सुद्धा घेतली होती की याला पाडा त्याला पाडा करण्यापेक्षा आपण आपलेच उमेदवार दिले पाहिजे आणि निवडून सुद्धा आणले पाहिजे। एकंदरीत समाज बांधवांनी घेतलेली जी भूमिका होती ती कुठंतरी योग्य होती, कारण की आपल्याला आपल्या गोष्टी मिळून घ्यायच्या असतील तर सत्तेमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, म्हणून आपले उमेदवार देऊन त्या ठिकाणी आपण निवडणुका लढवायला पाहिजे अशी अनेकांची मागणी होती आणि सगळ्या समाज बांधवांना हात वरी करून मनोज जरांगे पाटलांना तशी विनंती सुद्धा केली होती।
आता उमेदवार द्यायची जेव्हा घोषणा झाली तेव्हा मात्र मनोज जरांगे पाटलांनी आपल्याला उमेदवार द्यायचे नाही आणि समाजाने नेमकं कोणाला मतदान करायचं, काय करायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं, अशी भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतल्यामुळं ऐन वेळेला राज्यामध्ये महायुतीला महाविकास आघाडीपेक्षा जास्त फायदा झाला. बहुमतानं सरकार महायुतीचं निवडून आलं आणि महाविकास आघाडीला जोरदार फटका बसला. यामुळंच कुठंतरी मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं काका पवारच होते असं सुद्धा सांगितलं जाऊ लागलं. पण मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात फटका बसल्यामुळं महाविकास आघाडीला त्याचा फायदा नाही झाल्यामुळं आता मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं नेमकं कोण आहे, त्यांना कोण सपोर्ट करतं, जर हे त्यांच्या पाठीमागं असले असते तर त्यांना फायदा झाला असता असं अनेक जण म्हणत होते. परंतु मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं फक्त समाजच आहे, समाजच एकवटतो, जरांगे पाटलांच्या पाठीमागं ठामपणानं खंबीरपणानं उभा राहतो. राजकारण आपल्याला करायचं नाही, राजकारणामध्ये गेलं की अनेक गोष्टी होतात, म्हणून मनोज जरांगे पाटील हे राजकारणापासून दूर आहेत. आपल्याला आरक्षण मिळवायचे, आपल्या लेकरा बाळांचं भविष्य घडवायचे, म्हणून मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाच्या मुद्द्यावर अजूनही ठाम आहेत. आता या ऑगस्ट महिन्यामध्ये 29 तारखेला मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला, आंदोलनाला 2 वर्ष पूर्ण होत आहेत. 29 ऑगस्ट 2023 ते 29 ऑगस्ट 2025. मग याच 2025मध्ये मनोज जरांगे पाटील 2 वर्ष पूर्ण होत असल्यामुळं यावेळीचं आंदोलन थेट मुंबईमध्ये करणार आहेत आणि लाखोंच्या संख्येनं मोर्चा मुंबईच्या दिशेनं घेऊन जाणार आहेत. त्याच्यावरच लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे आणि सांगितलंय की मनोज जरांगे पाटलांचं जे मोर्चा आहे तो काका पवार यांचा पुरस्कृत आहे. कारण की जेव्हा जेव्हा राज्यामध्ये निवडणुका येतात तेव्हा तेव्हा मनोज जरांगे पाटील हे उपोषण किंवा आंदोलन करतात असं लक्ष्मण हाके यांनी म्हणलेलं आहे. पण मात्र 29 ऑगस्ट 2023ला जेव्हा मनोज जरांगे पाटलांनी उपोषण चालू केलं होतं त्यावेळी मात्र कोणत्याही निवडणुका नव्हत्या, त्यावेळी कोणत्याही निवडणुका जवळ आलेल्या नव्हत्या. 23 पासून ते 24 पर्यंत कमीत कमी वर्षभराचा टाईम निवडणुकीला होता. पण मात्र तरीसुद्धा जरांगे पाटलांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उपोषणाला सुरुवात केली नव्हती. जे काही घडलं त्याच्यानंतर घडलेल्या त्या प्रक्रिया होत्या असं सुद्धा बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, महानगरपालिकाच्या आहेत आणि ग्रामपंचायत, जिल्हा परिषदा या आहेत, म्हणून मुंबईच्या दिशेनं मोर्चा चालला आहे असं जरी हाके यांनी सांगितलं असलं तरीसुद्धा त्या पद्धतीचं काहीही नाही, असं चित्र नाही आहे असंच बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं लक्ष्मण हाके यांनी सांगितलं खरंच त्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांनी फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून किंवा काका पवारांनी पुरस्कृत केलंय म्हणून मुंबईला जात आहेत का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका.